हाय हॅलो फॅमिली, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? मी पण तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त आणि आय होप की तुम्ही पण खूप छान असाल. सो आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. ब्लॉग इन द सेन्स की मनातील भावना व्यक्त करायचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं चॅनल म्हणा, किंवा मी जी कंडक्ट करत असलेली लाईव्ह, जी डेली लाईव्ह होते आपल्या चॅनलला, त्या थ्रू तर एकमेकांचे विचार कळतातच, किंवा एकमेकांशी खूप सारं बोलणं होतं या माध्यमातून. लाईव्हमध्ये पण भरपूर काही बोलणं होऊन जातं. तिथे तर खूप जास्त आचार विचार आणि विचारांची देवाणघेवाण होत राहते. सो म्हटलं की आज एक ओपनली पण सर्वांशी बोलावं या ब्लॉगच्या माध्यमातून. तर सर्वात पहिले तर तुम्ही जे मला इतकं प्रेम देतायत, माझ्या चॅनलवर जेवढं भरभरून प्रेम देतायत, त्यासाठी तुमच्या मनापासून आभार मानते. आणि खरंच यार, तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथची खूप गरज आहे. तुम्ही जर सोबत असाल तर मी नक्कीच हा प्रवास मिलियननी क्रॉस करू शकते आणि तुमच्या सपोर्टशिवाय काहीच करू शकत नाही. सो थँक्स त्यासाठी की तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात. डे 1 पासून सोबत असणारी लोक माझ्यासोबत आहेत. फक्त एवढंच म्हणते आता की म्हणायचं नव्हतं, बट काही गोष्टी अशा घडल्या की त्या सगळ्यांना बघता फक्त एवढंच म्हणू शकते की ही जी लाईफ आहे ती एक इमॅजिनेशन लाईफ म्हणू शकतो आपण, जी की सोशल मीडियावर क्रिएट झालेली आहे, लाईव्हच्या माध्यमातून क्रिएट झालेली आहे. किंवा तुम्ही मला जे चॅनलवर बघतायत, माझे व्हिडिओज बघतायत, माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघतायत, लॉंग व्हिडिओ बघतायत, किंवा मला लाईव्हवर बघतायत, ते एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ना की आपली इमॅजिनरी दुनिया पण म्हणू शकतो या दुनियेला. सो कुठल्याही गोष्टीला एकदम हायपरली घेऊ नका, किंवा एकदम मनाला लावून घेऊ नका, किंवा टाइमपास म्हणून सुद्धा घेऊ नका. कारण खूप साऱ्या लोकांचा इतका सारा अनुभव आलेला आहे ना लाईव्हला, की सुरुवातीला तर मला असं व्हायचं की नको यार, एवढं काही सहन नाही करू शकत मी, किंवा ह्या लेवलचा अशा शब्दात ज्या कॉमेंट्स येतात त्या रीड करणं पण खूप भारी जात होतं. सुरुवातीला माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे. बट कुठेतरी नंतर असतं ना आपलं एक मन खंबीर होतं, नंतर सगळं काही सहनशीलता जी वाढते ना आपली. सो माझी सहनशीलता ना खूप वाढली, खूप जास्त वाढली या प्लॅटफॉर्मवर. लाईव्हच्या माध्यमातून माझी सहनशीलता खरंच खूप वाढली. मी इतकी इमोशनल होणारी मुलगी होती ना की साधं कोणी बोललं ना तरी मला लगेच रडायला येत होतं. लाईव्हमध्ये पण असं झालेलं आहे की सुरुवातीला ज्या घाण कमेंट यायच्या ना, सो अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. कारण आपल्याशी बोलणारी चांगली लोक पण त्या कमेंट वाचतात, त्यांना पण वाईट वाटतं, किंवा असं होतं ना, नजरेला नजर देणं खूप कठीण जातं. सो काय करावं या लोकांचं, यांना नाही कळत. किंवा वाईट कमेंट करणाऱ्यांना मी खूपदा ताकीद दिलेली आहे, खूप लोकांना समजावून सांगितलेलं आहे, आणि खूप छान वाटतं. काही काही लोकांनी माझं ऐकलं आहे, त्यानंतर मला घाण कमेंट नाही केली, किंवा ती लोक आजही माझ्यासोबत आहे, मला जुळून आहे. सो खरंच त्यासाठी पण एक खूप छान वाटलं की असेही लोक आहेत ज्यांना आपण समजावून सांगितलं तर ते समजतात, खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात. बट काही लोक तर असेही सापडलेले आहेत की ज्यांना पूर्णतः ब्लॉक करावं लागलं, हाईड करावं लागलं, टाइम आउट द्यावं लागलं. आता कसं आहे, इथे जर डायरेक्टली हाईड केलं चॅनलला तर चॅनलवरला पण इफेक्ट होतो, चॅनलची ग्रोथ थांबते. सो यूट्यूबला हे तर नाही कळत की चांगल्या व्यक्तीला हाईड केलं आहे, वाईट व्यक्तीला हाईड केलं आहे. सो हाईड आहे यूट्यूबसाठी. सो त्या नादात असं होतं की आपल्याला सहनशीलता वाढवावी लागते. आणि खरंच चांगलं पण वाटलं मला एका लिमिटनंतर की माझी सहनशीलता वाढली. कारण मला ही भीती होती की माझ्या चॅनलची ग्रोथ होईल, आणि त्या नादात माझी सहनशीलता वाढली. सो एक तो प्लस पॉईंट वाटला मला. कारण मला जर ही भीती नसती ना की माझ्या चॅनलची ग्रोथ होणार नाही, तर मी खरंच सांगते अशा लोकांना
उडवलं असतं, डायरेक्टली उडवलं असतं. समोर असते तर डायरेक्टली उडवलं असतं आणि आता आहे ऑप्शन तर हाईट केलं असतं. सो भरपूर लोकांना हाईट केलं. त्यानंतर आता असं कळलं की चॅनलवर इफेक्ट होतो किंवा काही, आणि थोडाफार चॅनलवर इफेक्ट झालेला आहे. मधातल्या काळात माझं काम थोडंसं रुकलेलं आहे चॅनलला, कारण खूप काही कोइन्सिडेंट लाईफमध्ये घडले, खूप काही प्रॉब्लेम्स लाईफमध्ये क्रिएट झाले. त्यामुळे काम थांबलं माझं थोडंसं लाईव्हचं आणि थोडी चॅनल डाऊनमध्ये गेलं. अशी कंडिशन असतानाही माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला खूप छान प्रकारे सपोर्ट केला आणि मी काय करायला हवं, काय करायला नको हे वेळोवेळी माझे सपोर्टर्स, माझे भाऊ लोक मला सांगतात आणि मीही त्याचं अवलोकन करते, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे सगळं काही करते आणि खरंच थोड्याफार प्रमाणात वेळ लागला थोडा, पण पुन्हा एकदा गाडी रुळावर आलेली आहे आणि आजही सगळेजण सोबत आहात. सो त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. पण फक्त शेवटी एकच सांगते की ही जी साथ आहे, सपोर्ट आहे, हा असाच राहू द्या. यामध्ये ऊच नीच होणारच, कोणाला जास्त टाईम मिळणार, कोणाला कमी टाईम मिळणार, कोणाशी बोलणं होणार, कोणाशी नाही होणार. सो या गोष्टी लागलेल्या आहेत. बट या नादात कुणीही मनाला लावून घेऊ नये की ही व्यक्ती आमच्याशी बोलत नाही, ही व्यक्ती या व्यक्तीशी जास्त बोलते, त्या व्यक्तीशी जास्त बोलते, आम्हाला बिलकुलच सपोर्ट करत नाही, किंवा आता आम्ही ती व्यक्ती राहिलेलो नाही आहे का. कारण असं भरपूर प्रमाणात मला झालेलं आहे किंवा माझ्याशी घडलेलं आहे की ताई तुम्ही माझ्याशी बोलत नाही, ताई तुम्ही माझ्याशी बोलत नाही, ताई तुम्हाला आता हेच सबस्क्रायबर जास्त आवडतात, ताई तुम्हाला तेच सबस्क्रायबर जास्त आवडतात, मग आम्ही येऊ नये का लाईव्हला, इथपर्यंत झालेलं आहे. आम्ही कमेंट नाही कराव्या का, तुम्ही आमच्या कमेंट नाही वाचत. पण काय होतं ना, माझी एकमेव अशी लाईव्ह होती की ज्यांच्या सर्वांच्या कमेंट मी वाचत होते, सर्वांच्या कमेंट मी वाचते आणि त्या टाईममध्ये मी भरपूर लाईव्हला टाईम दिला. पर्टिक्युलरली मला फक्त मी असं समजले की मला हे एक काम मला खूप सिद्धतीने करायचं आहे. सो त्या टाईममध्ये मी एकाचीही कमेंट नाही सोडली. बट आता थोडंफार प्रमाणात माझ्याकडून कमेंट सुटत आहेत. याचा अर्थ हा नाही आहे की मी जाणून सोडते कमेंट किंवा काही. आता असं होतंय ना, निहारिका बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. निहारिका मधामधात येईल किंवा अदरवाईज घरातले कामं असतात किंवा काही असतात, घरात आता भरपूर लोक असतात, तेव्हा आम्ही दोघंच राहायचो, त्यामुळे एवढं डिस्टर्बन्स नव्हतं. आता कसं आहे, आता भरपूर कामं पण वाढलेले आहे, सगळ्या गोष्टी, आणि एक जे असतं ना आपली मेंटॅलिटी, सो ती पण थोडीशी बदललेली आहे. बदलली इन द सेन्स की थोड्याफार गोष्टींचा ताण असतो, काही असतो. पण या लाईव्हच्या माध्यमातून मला खरंच एक छान वाटलं की मला खूप रिलॅक्सेशन मिळतं, तुमच्या सर्वांशी बोलून मला खूप छान वाटतं, म्हणून मी लाईव्हला येते. सो बाकी सर्वांना माहिती आहे की आता असं झालं आहे की मी बंद करायला पाहिजे हे सगळं, लाईव्हमध्ये लाईव्ह घेणं बंद करायला पाहिजे. ॲक्च्युली चॅनल ठीक आहे, चॅनलच्यासाठी मी काम करेल, चॅनलवर व्हिडिओ टाकणं झालं किंवा काही टाकणं झालं, सो व्हिडिओ बनवू शकते. बट लाईव्हचं कुठेतरी थोडी कमी तर भरपूर प्रमाणात झालेली आहे. 2च टायमिंगला लाईव्ह घेत आहे, दुपारी 2:30 वाजता आणि रात्री 10 वाजताच लाईव्ह घेत आहे. पण त्याहीपेक्षा कमी लाईव्हचं प्रमाण होऊ शकतं. सो सर्व भावांना आणि बहिणींना माझी एक रिक्वेस्ट आहे की जास्त मनाला लावून घेऊ नका, इथले रिलेशन्स मनाला लावून घेऊ नका किंवा इथल्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. प्रत्येकाला आपली पर्सनल लाईफ आहे, एक पर्सनल झोन आहे, त्यामध्ये आपल्याला वावरायचं आहे. एकदमच मेंटली हॅरॅसमेंट करून घेऊ नका स्वतःला की ताई तू मला अशी का बोलली, ताई तू मला तशी का बोलली, ताई मग आमची इज्जत नाही आहे का, असं नाही आहे का, तसं नाही आहे का. खूप लोकांचे भांडणंसुद्धा झालेले आहेत लाईव्हला, आणि जे एकमेकांचे सपोर्टर्स किंवा एकमेकांच्या सोबत लाईव्हला बोलायचे, एकमेकांशी छान गप्पा मारायचे, ते लोक कुठेतरी आज ऊच नीच करताना दिसत आहेत. सो मला ते कधीच अपेक्षित नव्हतं, पण झालं अनफॉर्च्युनेटली. कसं झालं माहिती नाही मला, पण माझ्या वागण्यातून झालं की तुमचं आत्मसात करण्यात काही प्रॉब्लेम होत आहे का. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला पटतो, आपण त्या व्यक्तीशी बोलतो, तर दुसऱ्या व्यक्तीने असं समजू नये की आमच्याशी बोलत नाही किंवा
आम्हाला कमी हे करतायत का बाबा, तुम्ही त्यांच्याशीच का हे करतात. नाही, ते आपल्या विचारांची एक ताळमेळ असते. प्रत्येक व्यक्तीशी आपली जुळेलच किंवा आपल्याला विचार पटेलच असं नाही आहे. कुठल्या व्यक्तीचे विचार आपल्याला असं इरिटेट पण होऊ शकते किंवा कुठल्या व्यक्तीचे विचार पटणार नाही. एखादा व्यक्ती जर बोलतोय तर त्या व्यक्तीचं बोलणं कुठपर्यंत रुचतंय तुम्हाला हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्या नादात जर तुमची मेंटॅलिटी अशी बनत असेल की नाही नाही आमचं असं ना आमचं तसं, तर मी खरंच मनापासून सॉरी म्हणते की मी अशीच आहे. मग मी ॲक्च्युली माझ्याशी एवढा मोठा कोइन्सिडेंट घडला आहे ना या लाईव्ह माध्यमातून, की मी खूप इमोशनली मुलगी होती आणि मी आज एक पत्थरदिल मुलगी झालेली आहे. पत्थरदिल म्हणते मी डायरेक्टली, की आता मला माझं कोणासाठी मन पिघलत नाही किंवा कोणासाठी काही नाही. मला ना त्या टाईमला एका दादानी खूप छान सांगितलेलं होतं की ताई लाईव्ह संपली, बाकीचे विचार संपले. बिलकुल लाईव्हचा विचार आपल्या पर्सनल लाईफमध्ये करायचा नाही. लाईव्हवरील व्यक्तींचा विचार पर्सनल लाईफमध्ये करायचा नाही. किंवा त्या व्यक्तीला वाईट वाटलं असेल का, ती व्यक्ती असं बोलली, ती व्यक्ती तसं बोलली, लाईव्ह संपली, चर्चा संपली. डोक्यातही घ्यायचं नाही, मनातही विचार आणायचे नाही. तरच तुम्ही सगळं काही हँडल करू शकता किंवा चांगली लाईफ जगू शकता. तुम्ही जर लाईव्हच्या व्यक्तींना मनाला लावून घेतला, त्याच्यावर जर इफेक्ट तुम्ही स्वतःच्या लाईफवर पाडून घेतला, तर नक्कीच या क्षेत्रात टिकणं कठीण आहे. सो मलाही ती गोष्ट पटली आणि त्या दिवसापासून मी स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलं आहे की कोणी जर वादावादी करत असेल ना, मी त्यांना तिथंच सोडून देते. मी बिलकुलही डोक्यात घेत नाही की नाही बाबा तुझं चुकलंय, काही नाही. तुम्ही आपापसात पाहून घ्या, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण वाद घालताना तुम्ही मला विचारलं नाही किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रत्येकजण एकमेकाशी खटकवून घेतात. तुमचा मॅटर आहे, तो तुम्ही निपटवायचा. मी माझ्या मनाला लावून घेणार नाही किंवा मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण त्याचा इफेक्ट पडू देणार नाही. तो तुमचा मॅटर आहे, तुम्ही सॉल्व करायचा. आणि तुम्ही सॉल्व करायचा याच्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व न झालेलं बरं. आता तुम्ही म्हणाल की ताई तू एवढं सगळं का बोलते किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सगळं का सांगते, तर यासाठी सांगते आहेत की कधी कधी म्हणतात ना की फोटो काढणं पण खूप गरजेचं असतं. कारण गेलेली वेळ जी आहे ना, ते आपल्याला आरशात दिसत नाही. आपल्याला फक्त आरशामध्ये आपलं फ्युचर दिसतं किंवा आपला ओरिजिनल जे म्हणतो ना आपण करंट लोकेशन, तो करंट फेस आपल्याला दिसतो. बट आपली सावली म्हणा किंवा आपला पास्ट आपल्याला आरशात दिसत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करते, यावर चर्चा केलेली आहे. आय होप की सर्वांना कळलेलं असेल, कोणालाही वाईट वाटणार नाही आणि वाटलं तरी मला वाईट वाटणार नाही, याची मी पूर्णतः दखल घेईन. कारण मी तेच सांगते की मी स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे. मला तुम्हा सर्वांची गरज आहे आणि तुम्ही सर्वांनी माझ्या लाईव्हला यावं, भरभरून हसावं, कॉमेडीचा हाच उत्सव करून टाकावा. मी माझ्या लाईव्हला नावच दिलेलं आहे सर्व हास्यरतींचे मनपूर्वक स्वागत आहे म्हणून टायटलच दिलेलं आहे. सो मला एवढंच म्हणायचं आहे की सर्वांनी या दिवसभरात केलेल्या कामाचा स्ट्रेस विसरून सर्वांनी आपल्या या हास्य चर्चेत सहभागी व्हा आणि हास्याचा स्फोट घडवून आणा. तुम्ही हॅपी, मी हॅपी, बस आपली लाईफ हॅपी करून टाका. अशा प्रकारे सर्वांनी एन्जॉय करा यार आणि भरपूर हास्याचा आस्वाद घ्या, एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि डेली लाईव्हला येत राहा. रात्रीचे 10 वाजता लाईव्ह असते आणि दुपारी 2:30 वाजता लाईव्ह असते. सो दोन्हीही टाईमला लाईव्हला यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि हो, न चुकता व्हिडिओला लाईक करायचं आणि लाईव्हला पण लाईक करायचं. कारण एक इम्प्रेशन लेवल असतं व्हिडिओचं, सो ते वाढतं. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्रायबर्सचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पे करावं लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरत जाऊ नका. कारण बेल आयकॉनला क्लिक नाही केलं तर तुम्हाला लाईव्हची नोटिफिकेशन येणार नाही, व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही, तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पोहोचत नाही. सो नक्कीच बेल आयकॉनला प्रेस करा आणि
हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.